मित्रांनो, लीगल अवेअरनेस अर्थात लीगल ॲडव्हाइस या आपल्या मालिकेमध्ये पुनश्च आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण हे पाहणार आहोत की आरोपीचे अटकेचे अधिकार काय आहेत आणि आरोपीला केव्हा अटक करता येऊ शकते. तर काल आपण पाहिलं की दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हा. तर दखलपात्र गुन्ह्यामध्ये आरोपीला पोलिसांना विना वॉरंटची अटक करता येते, पण त्यासाठी काही मार्गदर्शक तत्व किंवा कायद्याचं पालन पोलिसांना करावं लागतं. अटक करायची गरज असेल तर त्या व्यक्तीला तशा प्रकारची नोटीस द्यावी लागते की तुम्हाला सदर गुन्ह्यामध्ये तुमची चौकशी करायची आहे आणि त्या चौकशीसाठी तुम्ही हजर राहावं. आणि ती चौकशीनंतर जर त्यांना वाटलं की बाबा अशा गुन्ह्यामध्ये काही जप्ती करावायची आहे किंवा आणखी सखोल चौकशी करायची आहे, अशा वेळेस आरोपीला ते अटक करू शकतात. आता यामध्ये प्रामुख्यानं दुसरी एक गोष्ट आहे की अदखलपात्र गुन्हा. आता अदखलपात्र गुन्ह्यामध्ये अटक करता येऊ शकते का? तर नाही. अदखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांना अटकेचे अधिकार नाहीत आणि तपासाचे देखील अधिकार नाहीत. यासाठी न्यायालयाचा आदेश हवा असतो आणि न्यायालयाचा आदेश नसताना जर तपास करण्याचा प्रयत्न जर पोलिसांनी केला आणि आरोपीला जर त्या पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं तर ते जे काही बोलावणं आहे आणि त्या ठिकाणी त्याला जेवढ्या काळासाठी थांबून ठेवलं जाईल ते इल्लीगल डिटेन्शन समजलं जाईल, म्हणजे बेकायदेशीर अटक समजली जाईल. आणि यावर आरोपी मग अशा अदखलपात्र गुन्ह्यामध्ये ज्यावेळेस त्याला बोलवलं जातं त्यावेळेस त्यानं हे सांगायचंय की हा अदखलपात्र गुन्हा आहे आणि यामध्ये कुठल्याही न्यायालयाचे आदेश नसताना तुम्ही मला बोलवलेला आहे. आणि अशा प्रकारची जर त्याची पोलिसांकडून जर हे झाली, तपासाचा प्रयत्न झाला, तर त्यावेळेस मात्र त्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध ज्याच्या विरुद्ध ही फिर्याद दाखल झालेली आहे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सची, तर तो त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतो, कोर्टामध्ये तक्रार दाखल करू शकतो की मला अदखलपात्र गुन्ह्यामध्ये विनाकारण पोलीस स्टेशनला बोलावून माझी चौकशी करण्यात आली. ही एक प्रकारची बेकायदेशीर अटक आहे. माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर त्यामुळे बाधा निर्माण झाल्या, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याला मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून खूप मोठं बळ दिलं गेलेलं आहे. अशा वेळेस त्याचं जर व्यक्ती स्वातंत्र्य हिरावलं जात असेल, त्याला जर डांबून ठेवलं जात असेल, तर तो सुद्धा एक प्रकारचा गुन्हाच आहे. अशा वेळेस आरोपीनं किंवा त्याच्या विरुद्ध फिर्याद दाखल झाली त्यानं अशा प्रकारची स्टेप्स घ्यायला हरकत नाही. आजच्या दिवशी एवढंच. उद्या बघूयात की नेमक्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये कधी अटक होऊ शकते. तेव्हा उद्यापर्यंत वाट पहा. धन्यवाद. नमस्कार.